मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 3.3 मधला क्वेश्चन नंबर 6 पहा. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म्स इन एपी इज 3300. फाइंड इट्स 28th टर्म. हा क्वेश्चन आहे. तर सोल्युशन मध्ये पहा. इन an arithmetic progression, sum of first 55 terms means yes, 55 is equal to 3300. ओके, फाइंड T28 असा क्वेश्चन आहे. सो ते आपण थोड्या वेळाने लिहू. T28 is equal to calculate. हा क्वेश्चन आहे. ओके, इथं पहा n is equal to 55 आहे. इथलं बेसचं n असतं. तर Sn चा फॉर्म्युला लिहू. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into g. But n is given, which is 55. So instead of n, write 55. Yes, 55 is equal to 55 by 2 in bracket 2a plus n is 55 minus 1 into g. So yes, 55 is given, which is 3300. Is equal to 55 by 2 into 2a plus n minus 1 into d. So 55 minus 1 is nothing but 54d. 54d. ओके, आता हे जे काही दिसतंय आम्हाला 55 by 2 याची आपण साइड चेंज करू. सो हियर इज 3300 into 2 by 55. मल्टिप्लाय झालं, मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिला. 2 by 55 is equal to 2a plus 55 minus 55d, 54d as it is. पुढे चला, तर आपण याला डिवाइड करू. 55 एक 55, डायरेक्ट आपण डिवाइड करू शकतो. इथं 60 येतं. 55 सख एवढे येतं. 0 as it is. So here is 120 किंवा 60 into 2 is nothing but 120 is equal to 2a plus 54d. सगळ्यांना 2 न भाग जातो. सो डिवाइड बाय 2 we get. Here is 120 by 2 is nothing but 60 is equal to 2a by 2 is a plus 54 by 2 is nothing but 27d. याला आपण नंबर देऊन ठेवून देऊ. पुन्हा एकदा चेक करा. ओके, हा क्वेश्चन आहे. इन एपी एस 55 n इज इक्वल टू एस एनच्या फॉर्म्युल्यामध्ये या एनची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. बट एस 55 इज 3300 इथं पुट केलं. जशाला तसं 55 मायनस 1 54 याची साईड चेंज केली. 2 by 55 झालं. कॅल्क्युलेशन केली तर 60 आलं. 60 into 2 120 ॲज इट इज. 2 न सगळ्यांना डिवाइड केलं असाल. आता विचारलंय काय तर फाइंड इट्स 28th टर्म. 28वे टर्म फाइंड कराय. सो हियर इज T28 इज इक्वल टू कॅल्क्युलेट. दॅट्स वाय n इज इक्वल टू 28. सो Tn इज इक्वल टू a प्लस n minus 1 into d. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. इथं आपण n ची व्हॅल्यू पुट करूयात. सो T28 इज इक्वल टू a plus 28 minus 1 into d. a plus
28 minus 1 is nothing but 27d. But a plus 27 in first equation, a plus 27d is nothing but 60. So instead of 8 we are going to write 60. कुठून लिहिलं आपण हे? तर फ्रॉम इक्वेशन 1. Hence the answer. मित्रांनो, इथून पुढे पर्टिक्युलर टर्म्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन यावर हा क्वेश्चन आहे. 3 consecutive terms in AP are a minus d, a and a plus d. हे आम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्वेश्चन 7 पहा. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. असा क्वेश्चन आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हटलं आणि 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स असं म्हटलं की तुम्हाला त्या टर्म्स फर्स्ट टर्म घ्यायची a मायनस डी, दुसरी घ्यायची a आणि तिसरी घ्यायची a प्लस डी. हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला आहे समजा तो. सो लेट these 3 consecutive terms in AP are a minus d, a and a plus d. असे 3 टर्म्स आम्हाला घ्यायचे. ओके, पुढे जातो. सो कंडिशन आपण आता पुन्हा वाचू, म्हणजे एक्झाम्पल पुन्हा आम्हाला वाचायचं आहे. एक्झाम्पल पहा. बाय द फर्स्ट कंडिशन we get sum of 3 consecutive terms is 27. So त्या तिघांची सम, फर्स्ट टर्म a minus d plus a, थर्ड टर्म a minus d, a minus d a आणि थर्ड टर्म आहे a plus d. यांची सम ही आम्हाला 27 दिलेली आहे. ओके, सो प्लस d मायनस d गेट्स कॅन्सल. a is 3a is equal to 27 डिवाइड बाय 3 म्हणा किंवा 3 ची साइड चेंज करा. we get डिवाइड बाय 3 we get a is equal to 9. 9 त्रिक 27 हे आम्हाला a ची म्हणजे फर्स्ट टर्मची व्हॅल्यू मिळाली. आता सेकंड कंडिशन पहा. देअर प्रोडक्ट इज 504 अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सो बाय द सेकंड कंडिशन दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार गेट प्रोडक्ट ऑफ देम. सो a minus d a into a plus d is equal to 504. ही कंडिशन आहे. आपण a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. सो 9 minus d into 9 into 9 plus d is equal to 504. 504. आपण या दोघांचं कॅल्क्युलेशन पाहूयात. हे इथलं 9 ॲज इट इज, a प्लस b a मायनस b या एक्सपान्शन फॉर्म्युल्यानुसार 9 मायनस डी इंटू 9 प्लस डी याच्या ऐवजी आम्ही काय लिहू शकतो, तर फर्स्ट स्क्वेअर मीन्स 9 स्क्वेअर minus second square means d square is equal to 504. So 9 by changing side goes in denominator. 504 ला आम्ही 9 न डिवाइड केलं. मग इथं राहिलं काय, 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. सो हिअर इज
9s square minus d square. So 9s square is 81 minus d square is equal to, आपण यांचं डिव्हिजन करू. 9 पाच्या 45, 5 उरले 9 सख्खी 54, 56 झालं. एकदा चेक करा, पुन्हा चेक करायचं सर्व. ओके, चला पुढे पहा. इथं काय आलं बघा, 9 सेकंड कंडिशन, तिघांचा प्रॉडक्ट केला असं आलं. एच्या जागेवर 9 लिहिलं, 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू, याला डिवाइड केलं असं. आता डी स्क्वेअरची साईन मायनस आहे, आपण डी स्क्वेअरची साईड चेंज करू. सो 81 मायनस 56. सो हिअर इज वी गेट 81 मायनस 56 is equal to d square. By changing side becomes positive. So subtraction of them is 25 is equal to d square. Then here to find value of d, take a square root. So taking a square roots, we get square root of 25 is plus minus 5 is equal to d. d ची व्हॅल्यू आम्हाला 2 मिळालेल्या आहेत, +5 और -5. a ची पण व्हॅल्यू आहे, d ची पण व्हॅल्यू आहे. सो हिअर इज इफ d is equal to +5, then first term of arithmetic progression is equal to, arithmetic progression चं फर्स्ट टर्म हे a minus d है. a is 9, d is 5. So 9 minus 5 is nothing but 4. So first term is 4. Then second term is a, nothing but 9. And last is third term is equal to a plus d is nothing but 9 plus d is 5, nothing but 14, nothing but 14. So terms of AP are 4, 9, 14. If d is equal to +5 or if d is nothing but हे d इज इक्वल टू +5 घेतला असताना हे 3 व्हॅल्यू आले, तर आपण d इज इक्वल टू -5 घेऊ. सो if d is equal to -5, then first term is equal to a minus d is 9 minus d is -5 is 9 minus +5, दोघांची ऍडिशन केली 14 आली. सो सेकंड टर्म ती जशाला तशीच असेल. सो सेकंड टर्म इज नथिंग बट a is 9. Then a third term is equal to a plus d is equal to a is 9, d is -5. Subtraction of them is nothing but 4. So question काय पहा, find the terms. So these three consecutive क्रमाने येणारे consecutive terms are इथं कोणते 4, 9, 14, 4, 9, 14 और इकडचे 14, 9, 4, 14, 9, 4. पुन्हा एकदा मला हे ओव्हरलुक करायचं आहे, पहा एकदा. थ्री कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हटलं की ते घ्यायचं a minus d, a plus d. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन सम ऑफ देम इज 27. तिघांची आम्ही बेरीज केली, 3a इज इक्वल टू 27, 3 ने डिवाइड केलं, a इज इक्वल टू 9.
According to second condition, product of them is nothing but 504. First term, second term, third term. Instead of a, write a 9. या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर नुसार a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर 9 स्क्वेअर d स्क्वेअर ॲज इट इज 9 ॲज इट इज 9 ची साईड चेंज केली डिवाइड झालं हे जशाला तसं 9 स्क्वेअर इज 81 d स्क्वेअर ॲज इट इज या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं 56 झालं. पुढं आम्ही काय केलं d स्क्वेअर साईड चेंज केली प्लस झालं 56 बाय चेंजिंग साईड बिकम्स निगेटिव्ह. Subtraction of them is 25. D square is equal to 25. So taking a square roots, D is equal to plus minus 5. So दोन आले इथं D च्या व्हॅल्यू प्लस 5 मायनस 5. So here is if D is plus 5. जर D ची व्हॅल्यू आम्ही प्लस 5 घेतली तर फर्स्ट टर्म असेल A मायनस D 9 minus 5 is 4. Second term is A 9. Third term is A plus D 9 plus 5 is nothing but 14. पण जर का D ची व्हॅल्यू आपण मायनस घेतली तर हेच येतील फक्त उलटे येतील. सो A मायनस D इज फर्स्ट टर्म 9 minus 5 minus minus plus 5 9 plus 5 is nothing but 14. Second term is 9 and third term is A plus D 9 plus minus 5 plus into minus minus 9 minus 5 is nothing but 4. So these terms are 4 9 14 or 14 9 4. एकदा पाहून घ्या. मित्रांनो प्रॅक्टिस सेट 3.3 मधला 8वा क्वेश्चन पहा. हा सुद्धा पर्टिक्युलर टर्म्स इन एपी वरच आहे. 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स आहेत. फाइंड 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन एपी whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. असा क्वेश्चन आहे. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 4 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स 4 पर्टिक्युलर टर्म जर म्हटलं तर त्या घ्यायच्या a मायनस डी a प्लस डी a प्लस 2d. लक्षात ठेवा. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन whose sum is 12. So we are going to write a minus d plus a plus third term is a plus d. Next term is a plus 2d is equal to 12. बघूयात आपण काय करायचं. 1 2 3 4 4 टाइम्स a. सो 4a प्लस d पाहूयात आपण किती आहेत. हे प्लस d मायनस d कॅन्सल 2d ॲज इट इज इक्वल टू 12. सगळ्यांना आपण 2 न डिव्हाइड करू शकतो. दॅट्स वाय डिव्हाइड बाय 2 we get. So it is nothing but 2a plus d is equal to 6. याच्या हाफ केलं याच्या हाफ विच इज इक्वेशन नंबर 1. ही होती पहिली कंडिशन. ओके चला सेकंड कंडिशन कडे जाऊयात. सो बाय द किंवा अकॉर्डिंग टू बाय द अकॉर्डिंग टू second condition. According to second condition we get second condition आहे आपले sum of third and fourth term. Third term is a plus d. Fourth term is a plus 2d is nothing but 14. So here is get a to it. So 2a plus d plus 2d is 3d is nothing but 14. So which is equation number 2. हे आपलं इक्वेशन नंबर 2 आहे. आता या दोन्हींना आपल्याला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं बघू. इथे 2a plus d is 6 आणि इथे 2a plus 3d is 14. पहा these two equations are linear equations into variables which can be solved as 2 minus 1. So जर आपण यांची एक ऑपरेशन केली 2 मधून 1 मायनस केलं तर 2a कॅन्सल होईल. So here is 2 minus 1. Subtract 1 from 2. Equation 2 is nothing but 2a plus 3d is equal to 14. So
equation 1 is 2a plus d is equal to 6. सबस्ट्रॅक्शन मध्ये आपण यांचे साइन्स रिव्हर्स करू. 2a gets cancel. Here is 3d minus d is nothing but 2d is equal to 14 minus 6 is nothing but 8. Nothing but 8. 14 मधून 6 गेले 8 राहिले. सो 2 न भाग जातो. सो डिवाइड बाय 2. याला 2 न डिवाइड केलं तर इथं d आलं. याला 2 न डिवाइड केलं तर इथं 4 आलं. बे दोन्ही 4. 4 दोन्ही 8. ओके. डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर आपण आता इथं ए ची व्हॅल्यू काढू. ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी दोन्हीपैकी जे सोपं इक्वेशन तुम्हाला दिसतंय त्यामध्ये ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू 1 मध्ये. सो पुट d is equal to 4 in equation number 1. Equation 1 is 2a plus d. d is nothing but 4 is equal to 6. Equation 1 आहे 2a plus d is equal to 6. त्यामध्ये आम्ही d च्या जागेवर 4 पुट केलं. Instead of d we are going to write 4. So 2a as d is 4 by changing side 6 minus 4. So 2a is equal to 6 minus 4 is 2. So dividing by 2 we get a is equal to 2 by 2 is nothing but 1. We can write directly. तर अशा प्रकारे आम्हाला a आणि d चे व्हॅल्यू मिळालेले आहेत. आता आम्ही हे 4 टर्म्स काढणार आहोत. सो फर्स्ट टर्म इज इक्वल टू फर्स्ट टर्म आहे आपलं a minus d. So is equal to a is 1, d is nothing but 4. So 1 minus 4 is equal to minus 3. So first term is minus 3. Next is second term. Second term is a. A is nothing but 1. So second term is 1. Then third term. Third term is nothing but a plus d is equal to a is 1 plus d is nothing but 4. 1 plus 4 is nothing but 5. And next is last is fourth term. Fourth term is equal to a plus 2d. A is 1. 2 into d is 4 is 1 plus 8 nothing but 9. So in that AP these 4 consecutive terms are कोणते कोणते आहेत? -3, -1, then 5 and 9. आपण हे पुन्हा पाहूयात. Find 4 consecutive terms in AP. Sum is 12 and sum of third and fourth term is 14. असा क्वेश्चन आहे. AP मध्ये 4 consecutive terms म्हटले की हे घ्यायचे a minus d, a plus d, a plus 2d. According to first condition, sum of them is 12. सगळ्यांची sum is equal to 12 घेतली. dd gets cancel. 4a plus 2d is equal to divided by 2 असं आलं. According to second condition, sum of third and fourth term is 14. तिसऱ्या आणि चौथ्या टर्मची सम आम्ही एवढी घेतली. तर a plus a 2a, d plus 2d 3d. पुन्हा काय केलं? या दोनची सबस्ट्रॅक्शन केली. 2a कॅन्सल झाले. 3d minus d ही 2d आलं. इथं आलं 8. 2 न डिवाइड केलं तर 8 by 2 is nothing but 4. म्हणजेच आम्हाला इथं d ची व्हॅल्यू 4 मिळाली. a ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू पुट केली. 2a plus d is equal to 4. Instead of d, write 4. 4 by changing side becomes negative. So 2a is equal to 6 minus 4 is 2. So divided by 2 we get a is equal to 1. So first term is equal to a minus d is equal to 1 minus 4 is equal to minus 3. Second term is a is nothing but 1.
Then third term is a plus d, 1 plus 4 is 5. Fourth term is a plus 2d, a plus 2 into 4 is nothing but 8. So 1 plus 8 is nothing but 9. So these four consecutive terms in AP are minus 3, 1, 5 and 8. हे आपलं आन्सर आहे. मित्रांनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन्स या टॉपिक मधील प्रॅक्टिस सेट 3.3 मधला हा शेवटचा म्हणजेच 9वा क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन असा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, इफ 9th टर्म ऑफ एपी इज 0 देन शो दॅट 29th टर्म इज ट्वाइस ऑफ 19th टर्म. 9व टर्म 0 असेल तर आम्हाला शो करायचं आहे 29व टर्म हे 19व्या टर्मच्या ट्वाइस म्हणजेच दुप्पट आहे. गिव्हन मध्ये लिहिलं इन एपी T9 इज 0. प्रूव्ह करायचंय T29 इज ट्वाइस ऑफ T19. प्रूफ मध्ये पहा, in arithmetic progression in AP, in proof first is given is T9 is 0, T9 is equal to 0. From that we get n is equal to 9. याच्यावरून आम्हाला n ची व्हॅल्यू 9 मिळाली. सो Tn is equal to a plus n minus 1 into d. So instead of n, write a 9. So T9 is a plus n minus 1 means 9 minus 1 into d. So T9 is nothing but 0 is equal to a plus 9 minus 1 is 8d. So from that a as it is 8d by changing side becomes negative. So a is equal to minus 8d, which is equation number 1. तर आम्हाला या दिलेल्यावरून म्हणजे गिव्हन वरून T9 वरून a ची व्हॅल्यू ही minus 8d अशी मिळाली. सो बघा काय केलं, T9 घेतलं 0, n is equal to 9, T9 मध्ये पुट केलं 0, a plus 9 minus 1 ही 8d झालं, 8d ची साईड चेंज केली minus d झाली. आता जे प्रूव्ह करायचंय तिकडे जाऊ. त्यामध्ये काय T19 आणि T29 आहेत, त्यातलं आपण T19 घेतलं तर T19 इज इक्वल टू काय येतं आपण बघूयात. सो हिअर इज n इज नथिंग बट 19. तर या ठिकाणी आपलं n ची जी काही व्हॅल्यू आहे ही 19 आलेली आहे. सो Tn इज इक्वल टू a plus n minus 1 into d. So n is nothing but 19. So T19 is equal to a plus 19 minus 1 into d. d is nothing but as it is common difference. So T19 is equal to a. a च्या जागेवर आपण from equation 1 मधून किती लिहू शकतो ते पहा. This is 8d minus 8d plus here is 18d. 19 minus 1 is nothing but 18d. हे 8d आम्ही कुठून लिहिलेलं आहे तर from equation 1. So here is from equation 1. So subtraction of them is nothing but 10d, which is equation number 2. असं मला इक्वेशन 2 मिळालेलं आहे. आता T29 आम्हाला काढायचंय. सो हिअर इज T29 इज इक्वल टू कॅल्क्युलेट. T29 इज इक्वल टू कॅल्क्युलेट. आम्हाला T29 काढायचंय. फ्रॉम दॅट n इज नथिंग बट 29. सो हिअर इज अगेन Tn इज इक्वल टू a plus n minus 1 into d. So instead of n put a 29. So T29 is equal to a plus 29 minus 1 into d. But a is nothing but minus 8d plus 29 minus 1 is nothing but 28d. ही जी व्हॅल्यू आहे मायनस 8d ही आम्ही कुठून लिहिलेली आहे तर फ्रॉम इक्वेशन 1. सो सबस्ट्रॅक्शन ऑफ देम इज नथिंग बट 20d. बट 20d can be split as 2 into
10D. But 2 as it is 10D is nothing but T19. So instead of it, we can write T19. Here is T29 is equal to. तर अशा प्रकारे आम्हाला काय मिळालं तर 29th टर्म मीन्स 29th टर्म is twice of 19th term. हे प्रूव्ह झालेलं आहे. एका मिनिटात हे ओव्हरलुक करा, मग आम्हाला थांबायचं आहे. एकच मिनिट. काय करायचं बघा, 9व टर्म 0 आहे, 29th टर्म 19व्या टर्मच्या ट्वाइस घ्यायचंय. प्रूफ मध्ये घ्या 9व टर्म 0, TN मध्ये n इज इक्वल टू 9 पुट करा, a ची व्हॅल्यू -8D आली. पुन्हा T19 घ्या, n इज इक्वल टू 19 आलं, TN मध्ये n इज इक्वल टू 19 पुट करा, इथं हे पुट केलं, सबस्ट्रॅक्शन 10D आली. सो T19 ची व्हॅल्यू अशी आली. T29 घ्यायचे आम्हाला, त्यासाठी n इज इक्वल टू 29 TN मध्ये पुट केलं, a ची व्हॅल्यू पुट केली तर असं आलं. याला स्प्लिट केलं आणि 10Dच्या जागेवर असं लिहिलं, म्हणजे 29व टर्म हे 19व्या टर्मच्या ट्वाइस आहे. हे आमचं सिद्ध झालेलं आहे. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.3 आपलं संपलेलं आहे. तर उद्याच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सेटमध्ये जाणार आहोत. जर कोणाला काही अडचण असेल तर मला विचारू शकता. थँक्यू.